तर आज काहीतरी महत्वाचं घडलेलं आहे म्हणून आपण सगळे इथे जमलो. मी तुम्हाला सगळ्यांना नेहमी सांगत असतो की पाण्याचा वापर काळजीपूर्वक करा, पण माझं तुम्ही कोणी ऐकतच नाही. मी एवढ्या पोटतिडकीने काय सांगतोय का सांगतोय हे जर तुम्ही आधीच लक्षात घेतलं असतं तर आज आपल्या सोसायटीवर हे पाणी टंचाईचं संकट आलंच नसतं. हो, यशचा ऍक्सिडेंट झालाय ना, त्याबद्दल बोलायचंय तुम्हाला. तुम्ही हे भलतच काय काहीतरी बोलताय. हो का? मग काय बोलायचं? कर्म माझं. हे बोलायचं? हो, त्याला हॉस्पिटल मधनं आता घरी आणलंय ना, त्याच्याबद्दल बोला. हा, हो. आलं लक्षात. आता तू अजिबात मध्ये बोलू नकोस, मी सांगतो. हो. काय मंडळी, आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे की यशवर्धन चौधरी म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका यश, त्याला एक मोठा अपघात झाला होता आणि त्यातून आता तो वाचून घरी आणलेला आहे. अशा प्रसंगी आपली जवळची माणसं जर आपल्याला भेटायला आली तर कुठल्याही रोग्याला बरं वाटतं. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण आता सगळे जण मिळून त्याच्या पॅलेसमध्ये त्याला भेटायला जाऊया. मला तर वाटतंय की मी त्याला आता कधी भेटायला जाऊ. हो ना, खूपच वाईट घडलं बिचाऱ्याच्या बाबतीत. आपण सगळ्यांनी गेल्याने त्याला जर बरं वाटत असेल ना, आपण सगळ्यांनी जाऊया त्याला भेटायला. बरोबर बोलताय काकी, तुमचं बरोबर आहे. एक मिनिट, आता तुम्ही जरा माझं ऐका. हा, बोल बोल, काय तुला बोलायचंय बोल. अहो काका, आपण सगळे तिकडे पॅलेस मध्ये जाणं शक्य नाहीये. का शक्य नाही? अहो काकू, ते पॅलेस एवढं लांब आणि आपल्या सगळ्यांना तिकडे सहज आत सोडणार पण नाहीत. कधी नव्हे ते गुड्डी बरोबर बोलतीये. अहो काकू, तुम्ही म्हणता की आपण गेलो त्याला बरं वाटेल, पण कधी? तो पूर्ण बरा होईल तेव्हा. आपण सगळे गेलो तर त्याला त्रासच होईल ना. हो, हे पण बरोबर आहे तुझं. नाही नाही, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. प्रश्न असा आहे की आपण आता काय करायचं. तर आपलं आता ठरलंय, आपण त्याला भेटायला जायचं. अजिबात नाही जायचं. पण का? जायला पाहिजे तर भेटायला. अगं, असं गुड्डी ऐक ना, पण काकींचं पण बरोबर आहे. अरे असं नसतं. तू नेमकी आता वाद नको आणि चर्चाही नको. आता मी जे सांगेन ते सगळ्यांनी ऐकायचं, कळलं? मला वाटतं बंडू काका जे बोलतात आहे ते भावनिकतेने बोलतात आहे आणि आपली गुड्डी ते शक्यता दर्शवते आहे ना. म्हणून मला असं वाटतं आपल्या चाळीतील 2 प्रतिनिधी आपण भेटायला पाठवायचे आणि त्यांच्यासोबत पुष्पगुच्छ आणि ग्रीटिंग कार्ड सुद्धा पाठवायला पाहिजे. हो ना? आयुष्यात हे भारी आहे. पण मग हे ग्रीटिंग कार्ड जे आहे ते आपण बनवायचं आहे का विकत आणायचं आहे? नाही म्हणजे बनवायचं असेल तर मी आता तयारीला लागतो. अहो काका, बनवत बसायला वेळ लागेल, आपण रेडीमेड आणू ना. ठरलं तर मग ग्रीटिंग कार्ड आणि पुष्पगुच्छ विकत घ्यायचा आणि काका काकूनी तो नेऊन द्यायचा. बरं ठीक आहे, पण मग होणाऱ्या खर्चाचं काय? ही माझी घे, 20 रुपये वर्गणी आत्ताच देते. तू सगळ्यांची वर्गणी गोळा करायची, कळलं ना? ठरलं तर बघ, आता लागा कामाला सगळ्यांनी. हॅलो हॅलो, शेफाली मावशी, मी बोलते परी. बोला, काय म्हणता? अगं मी आईला फोन करते पण ती माझा फोनच उचलत नाहीये. हो, पण तू काय आईला फोन करत होतीस? अगं शेफाली मावशीच्या सोसायटीमध्ये सगळेजण जमलेत. फ्रेंडचा ऍक्सिडेंट झालाय ना म्हणून. मग अशी आई मला सांगत होती फ्रेंडला फोन करायला म्हणून. मला वाटलं आईच त्याला फोन करेल. फ्रेंडला खूप लागलं नसेल ना? तो रडत तर नसेल ना? आता मला पण रडायला येईल. परी बाळा, तू समजतेस ना, तसं अजिबात काही नाहीये. ऍक्सिडेंट झालाय त्याचा, पण फार लागलं नाहीये त्याला. सेफ आहे तो आणि काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. तू खेळताना धडपडल्यावर तुला कसं लागतं ना, अगदी तसंच लागलंय त्याला. म्हणजे तू आता रडत नाहीये ना? तू रडतेस का? थोडस रडते, नाही तर नाही रडत. मग असं समज की तुझा फ्रेंड सुद्धा रडत नाहीये. मग त्याला भेटायचं असेल तर? हो, नक्कीच भेटू शकतेस.
पण आत्ता नाही. का आता का नाही? अगं त्याला ना डॉक्टर काकांनी रेस्ट घ्यायला सांगितली. पण तू आत्ताच तर म्हणाली ना त्याला काहीच नाही झालंय म्हणून. हो ग बाळा, पण त्याला तुला लवकर भेटता यावं ना म्हणून हे सगळं चाललंय. खरं सांगते ना तू? हो ग पिल्लू. परी ऐक ना, तू म्हटलेलं सगळं खरं होतं की नाही? मग आता पटकन म्हण, माझ्या फ्रेंडला लवकरात लवकर बरं वाटू दे. ठीक आहे शेफाली मावशी, मी फ्रेंडसाठी प्रेयर करते. व्हेरी गुड. थँक्यू. तू का आलीयस इथे? ऑफिसमध्ये भेटली असतीस ना, काल हॉस्पिटलमध्ये पण भेटली, आता परत घरी यायची गरज नव्हती. कशाला? तू परत जा. मला मान्य आहे की आपलं त्याचं सख्खं नातं नाहीये, पण माणुसकीचं नातं तर असतंच ना. काकू म्हणत होत्या ना, मैत्रीच्या नात्याने नाही ॲटलिस्ट माणुसकीच्या नात्याने तू भेटू शकते त्याला, आणि फक्त त्याची तब्येत विचारते आणि जाते ना परत. एक्सक्यूज मी. येस बोला. मला यश सरांना भेटायचं होतं. सॉरी मॅम, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता, ते आता आराम करतायत. नाही, त्यांचा ऍक्सिडेंट झाला म्हणूनच त्यांना भेटायचं आहे. सॉरी, आम्ही त्यांना फोन करू शकत नाहीये. प्लीज तुम्ही. काय गडबड चालली आहे सगळी? सर, त्यांना यशवर्धन सरांना भेटायचं आहे. असं कसं कुणालाही माझ्या यशला भेटायला येईल? सर मी कोणी नाही आहे सर, मी मुंबई ऑफिसमध्ये काम करते सर. त्यांची काळजी वाटली म्हणून मी. काळजी काय ना, अशी आमची शेकडो ऑफिसेस आहेत आणि त्यात हजारो माणसं काम करतात. ती सगळी जण म्हटली तुम्हाला भेटायला जायचंय तर कसं चालणार ना? सर तुमचं खरं आहे, पण मी त्यांच्या तब्येतीचा विचार करूनच इथे आली आहे. मी जरी त्या लाखो लोकांपैकी एक असली तरी कधीतरी काही लोकांना भेटल्यावर आजारी व्यक्तीला पण बरं वाटतं. मला असं वाटतंय की जर ते मला भेटतील तर त्यांना बरं वाटेल म्हणून मी आले होते सर. पण ठीक आहे सर, मी जाते. एक नाव काय? नेहा. ठीक आहे, माझ्या यशला भेटून बरं वाटणार आहे असं जर असेल तर भेटा तुम्ही. जाऊ जाऊ जाऊ. मॅम, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू.